हिंगोली जिल्ह्यात दहशतवादी विरोधी पथक वसुलीत मग्न। जिल्ह्यात अवैध ब्लास्टिंग परवान्याचा सुस्वार। सध्या शासनाकडून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहिरी मंजूर होत आहेत। तसेच शेतकरी हे जेसीबीच्या सहाय्याने विहिरीचे खोदकाम करून त्याचप्रमाणे विनाप्रमाण ब्लास्टिंगच्या सहाय्याने स्फोट करून विहिरीचे खोदकाम जलद गतीने करत आहेत। हिंगोली जिल्ह्यातील दहशतवादी विरोधी पथक एटीएस अधिकारी व कर्मचारी विनापरवाना ब्लास्टिंग जुगाडवाल्याकडून वसुली करून त्यांना हव्या असलेल्या मार्गाने विनापरवाना ब्लास्टिंगच्या गाड्या घेऊन जाण्यास परवानगी दिली की काय। विशेष म्हणजे ज्या ट्रॅक्टरवर जुगाड आहे त्या ट्रॅक्टरची कागदपत्रे सुद्धा नाहीत, नंबर नाही, इन्शुरन्स नाही, असा कुठलाच परवाना नसता हा व्यवसाय करणारे काही परप्रांतीय आपले हिंगोली जिल्ह्यामध्ये बस्तान मांडून बसले असल्याचे दिसून येत आहेत। माननीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाला एटीएस कर्मचाऱ्यांनी अक्षरशः केल्याची टोपली दाखवल्याचे चित्र आपणास पाहायला मिळत आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस उपाधीक्षक अर्चना पाटील यांनी बैठक घेऊन या बैठकीमध्ये विनापरवाना ब्लास्टिंगच्या गाड्या चालकावर वेळेत आळा घालावा यासाठी बैठक घेण्यात आली होती। त्या बैठकीला एटीएस पथकाने केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे। हिंगोली जिल्ह्यातील ब्लास्टिंगच्या गाड्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त जिलेटिनच्या गाड्या घेऊन जातात, त्यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो, हे नाकारता येणार नाही। त्याला वेळेत आळा घालावा असे सुज्ञ नागरिकातून बोलले जात आहे। महाराष्ट्र न्यूज टुडे मराठवाडा विभागीय प्रतिनिधी परशुराम जाधवसह विलास पाटील, हिंगोली।